आता आमकां प्रॉमिस केल्ले आमकां व्हडलें सेशन दितले म्हणून आतां मान्सून सेशन, पूण आतां आयकूं येयलें आतां येरवाते आमकां फकत 3 दिसांचें 31 ऑगस्ट 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर इतली डिपार्टमेंटां 3 दिसां भितर कितें करून डिस्कशन जावपाक शकता. असेंब्लीन धाडल्या कित्याक ही क्वेश्चनां आमकां घालपाक आनी गोवोरमेंटान आमकां आन्सर दिवपाक जाय. हेंय आतां सेशन जातलें हे टेन्युराचें लास्ट सेशन जातलें, सो हांव मागता आनीक एक फावटी लांब 15 दिसांचें तरी सेशन जावपाक जाय. गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन यंदा केवळ 3 दिवसांचं असणार आहे. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार असून राज्यपाल पी. अशोक गजपती राजू यांनी त्या संदर्भातील आदेश जारी केलाय. मात्र अधिवेशनाचा कालावधी जाहीर होताच राज्यातील राजकारण तापलंय. विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत हा निर्णय म्हणजे जनतेच्या प्रश्नापासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय. दूख जाता या 3 दिसाक. पयले दिसाक जोड 23 डिपार्टमेंट आमकां 3 स्टार्ड क्वेश्चन मेवता. सो वी हॅव टू क्वेश्चन 23 डिपार्टमेंट्स. दुसरे दिसाक 22 डिपार्टमेंट आणि तिसरे दिसाक 14 डिपार्टमेंट. हो सरकार जो ऑपोजिशनाक भिता हेमी प्रायवेट मेंबर्स डे जो फ्रायडेचो दीस आसा तोय कट केलो. ही हुकुमशाय, ही दादागिरी जी आज भारतीय जनता पार्टी उजा करता. विरोधी पक्षनेते युरिया लेमाव यांनी तर या निर्णयाला थेट लोकशाहीची हत्या असं म्हटलंय. त्यांच्या मते विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्षाला पुरेसा वेळ मिळणं आवश्यक आहे, पण केवळ 3 दिवसांचं अधिवेशन घेऊन सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारला जनतेच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची नाहीत, म्हणूनच अधिवेशनाचा कालावधी मुद्दाम कमी ठेवल्याचा आरोप त्यांनी केलाय. 31, 1 आणि 2 या सरकारान मर्डर ऑफ डेमोक्रेसी, कटेलमेंट ऑफ सेशन, कटेलमेंट ऑफ डेमोक्रेसी या सरकाराक आणि खास करून गव्हर्नराक आणि स्पीकराकूय आम्ही पत्र बरयल्लें की लास्ट सेशन वॉज कटेल्ड. सेव्हरल इश्यूज इन द लास्ट 6 months कितलेशे इश्यू गोंयांत आसा. खूब दूख जाता. 27 आमदारांनी क्वेश्चन घालपाक जाय. 100 म्हयन्याचो हिसाब जो ज्या पद्दतीन हो सरकार तिजोरीचेर बुराक मारता, ज्या पद्दतीन आज हो सरकार सरकार लुटता, हांकां अकाउंटेबिलिटी नाका. हांकां फकत इव्हेंट मॅनेजमेंट सरकार हांकां फक्त पोस्ट फॅक्टो अप्रुवला घेवन करप्शन करून आज लुटपाचो प्रयत्न चालू आसा. युरिया लेमाव यांनी यापूर्वी राज्यपालांकडे 15 दिवसाचं अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. तसंच आरजेचे आमदार विरेश बोरकर यांनीही 20 दिवसांचं अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांकडे दुर्लक्ष करत सरकारनं फक्त 3 दिवसाचं अधिवेशन जाहीर केल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनीही सरकारच्या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. त्यांच्या मते 3 दिवसांचं अधिवेशन म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. राज्यात खनिज उद्योग, वाढती बेरोजगारी, वीज खासगीकरण, पाणी टंचाई, शेतकऱ्यांच्या समस्या आणि जमिनींची मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विक्री असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांकडे विधानसभेत सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे. मात्र सरकार चर्चेलाच तयार नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. जे भशेन सगळ्या तरेचे वारे मारता ताजेर ही असेंब्ली आनी व्हडली घेवन कांय तांकां ते दिवे लावंक शकचे ना. असेंब्लीन ते एक्सपोज जातले. अंडर युटिलायझेशन ऑफ बजेट, मिसमॅनेजमेंट ऑफ फंड्स एंड नो टायमलायन्स फॉर अश्युरन्सीस हे इश्यूचेर ते एक्सपोज जातले. तसंच आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नायक यांनीही सरकारवर निशाणा साधलाय. सरकार जनतेच्या प्रश्नांना सामोरं जाण्यापासून घाबरत असल्यामुळं इतक्या कमी दिवसांचं अधिवेशन बोलवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.
युरी आलेमाव यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीचं अधिवेशनही फोंडा पोटनिवडणुकीचं कारण पुढे करून कमी दिवसात घेण्यात आलं होतं. आता पुन्हा पावसाळी अधिवेशन फक्त 3 दिवसांचं ठेवून सरकार लोकशाहीची थट्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या मुद्द्यावर सर्व विरोधी आमदारांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आम्ही ऑपोजिशनाच्या आमदाराक एकठांय घेऊन आमची रणनीती कितें आसपाक जाय हे आमी प्लॅन करतले. पूण दूख जाता ह्या सरकाराक टुडे एन असेंब्ली फॉर देम इज अ मियर फॉर्मॅलिटी, जस्ट अ फॉर्मॅलिटी. इट वॉज रिपोर्टेड ऑन सेव्हरल न्यूज पेपर्स in these days. Today also I believe Lokmat got it that 3-day session. I did not react because nothing was in public domain. दरम्यान हे अधिवेशन चालू विधानसभा कार्यकाळातील शेवटचं अधिवेशन ठरण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय. अशा परिस्थितीत इतक्या कमी कालावधीच्या अधिवेशनातून राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर कितपत चर्चा होणार आणि सरकार विरोधकांच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.